नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर आणि बटाटा यापासून अशी टेस्टी आणि सकस आणि पौष्टिक असणारी रेसिपी. ही रेसिपी चटपटीत आणि कुरकुरीत असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा खूप आवडते. पनीर आणि बटाटा यामध्ये असल्यामुळे लहान मुलं खूप आवडीने खातात आणि बनवायला ही खूप सोपी आहे. खूप काही साहित्य लागत नाही. खूप कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते. खूप अशी क्रिस्पी आणि खूप टेस्टी एकदम कुरकुरीत तयार होते. त्यामुळे तर मुलांना खूप आवडते. बंगला पनीर ही रेसिपी खूप सोपी आहे. सहज तुम्ही करू शकता. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी सुरुवातीला 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. या पनीरचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेऊयात. खूप असे छोटेसुद्धा तुकडे करायचे नाहीत आणि फार असे मोठेसुद्धा करायचे नाहीत. मीडियम साईजचे पनीरचे तुकडे करून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने आपण पनीरचे सर्व तुकडे करून घेऊयात. पनीरमध्ये खूप असे प्रोटीन असल्यामुळे पनीर खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. पहा, सर्व पनीरचे आपण येथे तुकडे करून घेतलेले आहेत. आता येथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे कच्चेच आहेत. हे स्वच्छ धुवून याची आपण साल काढून घेऊयात. बटाट्याची साल नाही काढली तरीही चालेल. पहा, आपले दोन्ही बटाट्याची साल काढून झालेली आहे. आता या बटाट्याचे आपण चिप्स पाडून घेऊयात. खूप असे जाडसरही करायचे नाहीत आणि खूप पातळसुद्धा चिप्स पाडायचे नाहीत. मीडियम साईजची आपण याची जाडी ठेवायची. पहा, आपले सर्व चिप्स करून झालेले आहेत. येथे मी पाणी गरम करून घेतलेले आहे. या पाण्यामध्ये हे चिप्स घालूयात. म्हणजे या चिप्सला थोडासा मऊपणा येईल. त्यासाठी हे मी गरम पाण्यामध्ये थोडेसे 5 मिनटं ठेवले होते. आता हे काढून घेऊयात. पाण्यातून बाजूला काढून एका कॉटनच्या कपड्यावरती हे कोरडे होण्यासाठी पसरवून घ्यायचे आणि थोडेसे कोरडे करून घ्यायचे. यातील सर्व पाणी आपण पुसून घेणार आहोत. पहा, चिप्सचे सर्व पाणी आपण पुसून घेतलेले आहे. यामध्ये आता आपण पनीरचे जे तुकडे करून घेतले होते ते तुकडे यामध्ये घालायचे आणि टूथपिक लावून अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे. पहा, बटाट्याचा एक चिप्स घ्यायचा, त्यामध्ये मधोमध अगदी पनीरचा तुकडा ठेवायचा आणि दोन्ही साईडने बटाटा येईल अशा पद्धतीने बंद करून टूथपिक लावून घ्यायचं. आता जे आपण वरून जे कोटिंग लावणार होतो ते मिश्रण तयार करून घेऊयात. त्यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचे. येथे मी 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ हे सर्व छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे सर्व छान मिक्स झाले की यामध्ये जे आपण तयार केलेले पनीर आणि बटाटा होता ते यामध्ये बुडवून घ्यायचा. ते थोडेसे ओलसर असल्यामुळे हे पीठ त्याला थोडेसे चिकटून राहते, म्हणजेच त्याला कोटिंग तयार होते. पहा, अशा पद्धतीने आपण सर्व पनीर यामध्ये बुडवून घेणार आहोत. या पनीरला सर्व बाजूनी पीठ लागले पाहिजेत अशा पद्धतीने हे आपण लावून घेणार आहोत. पुन्हा याच पिठामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 2 चमचे शेजवान सॉस घालायचा आणि थोडेसे पाणी घालून हे मिश्रण मळून घ्यायचे. अगदी आपण भजी करण्यासाठी जसे तयार करतो अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे. खूप असे पातळही करायचे नाही आणि खूप घटसरही ठेवायचे नाहीत. पहा, पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचे, यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. पहा, आपले मिश्रण तयार झालेले आहे. आता याच्यामध्ये एक एक करून आपण या मिश्रणामध्ये पनीर आणि बटाटा जे तयार केले होते आपण ते बुडवून घेऊयात. म्हणजे या पनीरला सर्व कोटिंग करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जे आपण याला पीठ लागलेलं असते ते बाजूला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व पनीर या पिठामध्ये व्यवस्थित असे बुडवून घ्यायचे. सर्व बाजूने सर्व व्यवस्थित असे लावून घ्यायचे. हे तळून घेण्यासाठी येथे मी कडकडीत असे तेल गरम करायला ठेवले होते. तेल छान असे गरम झाले की यामध्ये हे एक एक करून पनीर सोडूयात आणि गॅस हा मीडियम ठेवायचा आणि सर्व बाजूने हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे. अगदी लालसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे. अगदी मुलांना फिंगर चिप्स जसे आवडतात तसेच ही बंगला पनीरसुद्धा खूप आवडते. पहा, सर्व बाजूने आपले हे पनीर तळून झालेले आहेत. हे काढून घेऊयात. अशाच पद्धतीने उरलेली बॅचसुद्धा तळून घेऊयात. गॅस फार मोठा ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा, म्हणजे याला कुरकुरीतपणा येतो
याची टेस्ट खूप चटपटीत असल्यामुळे मुलांना फार आवडते. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप अशी सोपी रेसिपी आहे. पहा आपले सर्व पनीर तळून झालेले आहे. हे काढून घेऊयात. खूप अशी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आवाज येतोय. तुम्ही पाहू शकता. पहा येथे एक मी तोडून सुद्धा दाखवते. पहा पनीर एकदम असे क्रिस्पी झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.